तर आज आपण आलो आहोत सेंट मेरी हायस्कूलमध्ये. तर चला. नमस्कार, मी सोनम ठाकूर तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी एका अशा ठिकाणी आली आहे ना, म्हणजे ना हा माझं एक खूप आवडीचं ठिकाण आहे. अशा ठिकाणांना भेट द्यायला मला नेहमीच आवडतं आणि मी नेहमीच एक्साइटेड असते. तर आज मी आली आहे संतोष इन्स्टिट्यूटमध्ये. तर इथे काय आहे, इथे एक स्पेशल किड्ससाठी स्कूल आहे, रेसिडेन्शियल आहे, डे केअर सुद्धा आहे. म्हणजे नॉर्मली आपण नॉर्मल मुलांसाठी डे केअर भरपूर असतात, पण स्पेशल मुलांसाठी खूप क्वचितच डे केअर तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्याच्यातून एक आहे संतोष इन्स्टिट्यूट. इकडे मुलांसाठी स्पोर्ट्स क्लब सुद्धा आहे. जे स्पेशल किड्स आहेत त्यांना विविध प्रकारचे खेळ शिकवले जातात आणि वोकेशनल ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. तर आज आपण त्यांच्या प्रिन्सिपल आणि त्यांच्या स्टाफना भेटणार आहे. आणि त्यांचा स्टाफ खरंच खूप, म्हणजे आज मी त्यांच्याशी जेव्हा त्यांना बघितलं की ते कुठल्या प्रकारचे मुलांबरोबर गेम्स घेत होते आणि कशा प्रकारे ते त्यांना शिकवत होते, म्हणजे एक कळतं ना की अशा मुलांना प्रेमाची भाषा ही लवकर कळते. तर मग आज स्टाफशी भेटून आपण त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. तर चला मग भेटूया. सो आज आपण आलो आहोत संतोष इन्स्टिट्यूट कांदिवली चारकोप येथे. तर ही एक स्पेशल किड्स मुलांसाठी एक स्कूल आहे. आणि हे सगळे जे तुम्हाला दिसत आहे हे सगळे तिकडचे स्टाफ आहेत. आणि आज आमच्या सोबत हेमा मॅडम पण आहेत. हे या स्कूलचे प्रिन्सिपल आहेत. तर हेमा मॅडम आणि तुमच्या सगळ्या स्टाफचा खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मॅडम मला एक सांगा की ही स्कूल आज किती वर्षापासून म्हणजे तुम्ही चालवताय? मी म्हणजे लास्ट 15 इयर पासून ह्या स्कूलमध्ये आहे, संतोष इन्स्टिट्यूटमध्ये. आणि संतोष इन्स्टिट्यूट सेंट मेरी स्कूलच्या आतमध्ये 17 इयर झाली आहे. असं तर 2010 पासून आपण इकडे आहोत, संतोष इन्स्टिट्यूट सेंट मेरी स्कूलच्या आतमध्ये. आणि आपल्या 5 ब्रँचेस आहेत. 5 ब्रँचेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे मीरा रोडला आहेत, सांताक्रूजला आहे, डोंबिवली आहे, सीऊड आणि कांदिवली आहे. तर या 5 ब्रँचेस आहेत. ते 5 स्कूल आहेत. जे 5 स्कूल आहेत ते सगळे स्पेशल मुलांचे स्कूल आहेत. तर तुम्ही ऍज अ प्रिन्सिपल म्हणून कधीपासून जॉईन झाला? 2011 पासून. अच्छा. आणि मला एक सांगा मॅडम की आज या स्कूलमध्ये किती स्टुडंट्स आहेत? आमच्या इकडे 48 स्टुडंट आहेत. आणि आता आपलं कसं एप्रिल मंथ आहे, तर आपलं स्कूल फिनिश व्हायचं टायमिंग झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पण कसं आहे की स्पेशल मुलं आहेत तर ते लोक घरी जास्त हँडल होत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही समर कॅम्प पण चालू ठेवतो. तर मे मध्ये आमचा समर कॅम्प पण असतो स्पेशल मुलांसाठी. आणि तिकडे वेगवेगळ्या खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज असतात. ओके. आणि मॅडम एज कॅटेगरी काय आहे म्हणजे मुलांची? एज म्हणजे आपल्या इकडे कसं ऑटिस्टिक मुलं आहेत. ऑटिस्टिक मुलं कसं बॉन्ड समजत नाहीत की ते जन्मल्यापासून की ते ऑटिस्टिक आहेत म्हणून. तर ते कसं आहे 3.5 इयर्स पर्यंत डॉक्टर लोक पण कन्फर्मेशन देत नाही की तुमचा मुलगा ऑटिस्टिक आहे म्हणून. म्हणजे ऑटिस्टिक आहे, ADHD आहे, ASD वगैरे. तर ते 3.5 इयर्सचा मुलगा झाला तेव्हा डॉक्टर लोक त्यांना सर्टिफिकेट देतात की तुमचा मुलगा स्पेशल आहे म्हणून. तर आम्ही 3.5च्या नंतर जे मुलं आहेत त्यांना ऍडमिशन देतो. आणि त्याच्या अगोदर जर आलं तर म्हणजे त्यांना कसं स्पोर्ट्स वगैरे आपण शिकवतो. पण 3.5च्या नंतर आपण ऍडमिशन देतो. ते आपल्याकडे एज लिमिट नाहीये, कारण आमच्याकडे कसं आहे वोकेशनल आणि प्री वोकेशनल आहे. तर प्री वोकेशनल मध्ये मुलं स्वतःचा काहीतरी व्यवसाय करतील तर त्या पण ऍक्टिव्हिटी आपण शिकवतो. तर मॅडम जेव्हा मी इथे आले तेव्हा मी बघितलं की इकडे मला ना अशी खूप मोठ्या वयाची पण मुलं दिसली. हो. हा, म्हणजे ते 25-26 इयर्स. 25-26 आपल्याकडे 30 एज पर्यंत पण आहे, कारण एज लिमिट नाहीये. कारण आमच्या इकडे कसं आहे वोकेशनल आणि प्री वोकेशनल ऍक्टिव्हिटी असतात. तर वोकेशनल म्हणजे काहीतरी ते व्यवसाय करू शकतात. तर आम्ही कसं आहे की त्या मुलांकडून काही काही वस्तू बनवून घेतो, म्हणजे सीझनल प्रोडक्ट आहे, तोरण आहे किंवा दुसरं अगरबत्ती आहे वगैरे. तर ते असे वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट आपण बनवून ते सेल पण करतो. आणि त्याच्यातून त्यांना अर्निंगसाठी पण काही पैसे देतो, म्हणजे असं. अच्छा, म्हणजे ही मुलं इथेच लहानाची मोठी झाली की? नाही, घरून येतात. घरून घरून येतात. काही मुलं आपल्याकडे कसं आहे संतोष इन्स्टिट्यूट शाळा आहे, तर त्याच्यामध्ये कसं आहे डे केअर आहे, रेसिडेन्शियल आहे, स्पोर्ट्स आहे, स्कूल आहे आणि स्विमिंग आहे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे आपल्याकडे 10 मुलं आहेत ते रेसिडेन्शियलच्या साठी आहेत आणि बाकीचे 10 मुलं आहेत ते डे केअरच्या साठी आहेत. आणि 48 मुलांमधून बाकीचे मुलं स्कूलच्या साठी येतात. ओके. आणि या स्कूलचं म्हणजे आता जसं मुलांचं तुम्ही हे सगळं करता तर ते डोनेशन वगैरे त्याच्याने सगळं होतं असं की गव्हर्नमेंट कडून? नाही, डोनेशन वगैरे मागावं लागतं वगैरे. गव्हर्नमेंट कडून वगैरे आम्हाला काही भेटत नाही. तर आमचं कसं या संस्थेमध्ये दत्ता सर म्हणून डायरेक्टर आहेत, तर डॉक्टर दत्ताराम फोंडे. तर
तर ते कसं आहे की डोनेशनचा पार्ट वगैरे ते लोक बघतात म्हणजे असं. आणि आम्ही पण म्हणजे जे प्रिन्सिपल्स वगैरे आहेत, कोऑर्डिनेटर वगैरे, तर त्यांना पण ते सांगतात की म्हणजे कोणाकडून डोनेशन वगैरे हवं तर घ्या म्हणून वगैरे असं. कारण सगळेच मुलं आपली फी अफोर्ड करू शकत नाही. आमचं स्कूल आहे हे प्रायव्हेट स्कूल आहे स्पेशल मुलांचं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ओटी, स्पीच, फिजिओ त्याचे डॉक्टर आम्ही बोलवतो, तर त्या थेरपी पण आपण मुलांना देतो. पण म्युझिक आहे, डान्स आहे, कॉम्प्युटर आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे सगळे इक्विपमेंट लागतं, परत वस्तू लागतात, कॉम्प्युटर आहे, म्युझिक आहे. मुलं कसे हायपर वगैरे असतात, कधी कधी कॉम्प्युटर पण तोडतील, मोबाईल तोडतील वगैरे असं. तर खूप ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे डोनेशन लागतंच कोणाकोणाकडून घ्यायला. मग असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का की मुलांना हँडल करणं आता खूपच म्हणजे नाहीच्या बरोबरच झालंय असं कधी? नाही, आता म्हणजे मी जेव्हापासून लागले ना, तर तेव्हा मला असं वाटतच नाही की कोणत्या मुलांना मी हँडल करू शकत नाही वगैरे. आणि शिवाय कसं की स्टाफ माझा आहे ना, तो एकदम चांगला स्टाफ आहे. एकदम सगळ्यांना म्हणजे मी ट्रेन करून ठेवलेलं आहे की कोणत्या मुलांना कसं सांभाळायचं आहे, कसं आपण हे करायचं वगैरे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, अर्ध्याच्याहून जास्त स्टाफ आहे तो स्पेशल एज्युकेटर आहे. म्हणजे त्यांना कसं आहे, मुलांना कसं हँडल करायचं आहे, कोणत्या मुलाला कधी म्हणजे शांत करायचं आहे, कधी त्यांना राग येणार आहे किंवा काय येणार आहे, हायपर होणार, तर ते सगळं म्हणजे आम्हाला समजतं. आणि एवढा म्हणजे स्टाफ पण सगळा नवीन नाही आहे आमच्याकडे, सगळा जुना स्टाफ आहे. म्हणजे 5-5, 10-10 वर्ष वगैरे पासूनचा स्टाफ आहे. तर त्यांना पण मुलं सगळे सिमिलर झाले आहेत की आपले मुलं कसे म्हणजे हायपर होतील किंवा शांत असतील वगैरे, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, सगळं स्टाफ पण एकदम आवडीने बघतो म्हणजे असं. आता आपण पूर्ण स्टाफचा त्यांचा अनुभव काय आहे हे जाणून घेऊया. तर थोडे बसून गप्पा मारूया. हो चालेल. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमची थोडक्यात माहिती द्या. माझं नाव संकेत विरारकर आहे. मी या संस्थेत 2 वर्ष झाले जॉईन झालं. मला खूप आनंद होतो की या संस्थेला मी जॉईन झालो. मी खूप चांगलं वाटतं की या मुलांना काय मी मदत करू शकतो त्याचं वाटतं. तुम्ही काय कुठला सब्जेक्ट शिकवता? मी स्पोर्ट्स शिकवतो मुलांसाठी. मुलांचे जेवढे सर्व ऍक्टिव्हिटी आहेत ते सर्व मी बघत असतो वगैरे. त्यांचे जे काय फिटनेसमध्ये आहे, जे काय वेट लॉस गेन, सर्व मी बघत असतो. तुमचा अनुभव सांगा ना सर, कसं वाटतं तुम्हाला? मला खूप प्राऊड वाटतं की मी काय मुलांसाठी एकदम हेल्प करू शकतो. माझ्या मुलांना शिकायला भेटतो काय, बरोबर. त्यासाठी खूप प्राऊड फील होतो. माझं नाव शरद रावण. मी या संस्थेमध्ये 10 वर्षापासून काम करतोय आणि या संस्थेमध्ये खूप छान वाटतंय. म्हणजे मुलांबरोबर काम करणं, त्यांचे प्रॉब्लेम जाणून त्यांचे सॉल्व्ह करणं खूप चांगलं वाटतं. आणि मी 10th स्टँडर्ड सांभाळतो एक्झाम. मग तुमचे काय तुमचा सब्जेक्ट काय? सब्जेक्ट मी ऑल सब्जेक्ट मी त्यांचे ऑल सब्जेक्ट. अच्छा. आणि खूप चांगलं वाटतं. आज तुम्ही 10 वर्ष झाले इकडे आहेत. माझं नाव नितेश गोवले. मी एक स्पेशल एज्युकेटर आहे. मी रेसिडेन्शियल प्लस स्कूलमध्ये काम करतो. अच्छा. मी आता गेली या संस्थेमध्ये 10 वर्ष काम करत आहे. आता सध्या मी स्पोर्ट्स अकॅडमिक आणि रेसिडेन्शियल सांभाळतो वगैरे असं. अच्छा. माझं नाव पांडुरंग टेकरे आहे. मी स्पेशल एज्युकेटर आहे. अच्छा. मी या संस्थेत गेली 15 वर्ष काम करत आहे. मी या मुलांचं सर्व ऍक्टिव्हिटी वगैरे बघतो. मी वेगवेगळ्या मी बिहेवियर असते, मॉडिफिकेशन ओटी असेल, स्पीच असेल, जसे देऊन जातात तसं ते ओटी स्पीचवाले. त्याच्यानंतर अदर्स ऍक्टिव्हिटी असतील, स्पोर्ट्स असेल, फिजिकल असेल, या सर्व ऍक्टिव्हिटी या मुलांचं मी 15 वर्ष घेत आहे. त्याच्याबरोबर प्रोग्राम असतील काय असतील ते आम्ही फॉलो करत असतो. अच्छा. मला एक सांगा सर, जेव्हा तुम्ही नवीन जॉईन झालात तेव्हाचा तुमचा अनुभव, म्हणजे तेव्हा तुम्हाला मुलांना हँडल करायला खूप कठीण जात असेल ना? नवीन जॉईनिंग झालं तेव्हा माझं कसं होतं, मी केलेलं पहिलं नॉर्मल बी. अच्छा. मी एक्सपिरियन्ससाठी इथे आलेलो. मग ते मला बघून एक मुलं कसं असतील काय असतील तेवढं हे नव्हतं म्हणजे असं वेगळं. पण ह्या मुलांमध्ये जसं मी काम करायला लागलो नंतर मी पुन्हा बीएड वगैरे केलं, स्पेशल मुलांचं बीएड केलं. आणि जसं काम करायला लागलं तसं मला म्हणजे वाटलं की म्हणजे ह्या मुलांना शिकवण्यात खूप मजा आहे. त्याच्यानंतर हे मुलं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांना स्किल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं स्किल डेव्हलप केलं. भविष्यात त्यांना स्किल डेव्हलप केल्यामुळे ते भविष्यात आपलं स्किल वापर करू शकतात. बरोबर. माझं नाव सुरेश तांदळे. मी इथे येऊन 6 महिने फक्त झाले. अच्छा. नवीन आहे. बरोबर. छान आहे. कसा आहे अनुभव? छान होतं. तुम्हाला आता ते तुम्ही कुठला विषय शिकवता त्यांना? मी दुसरे म्हणजे रेसिडेन्शियलला पण नाही इकडे. अच्छा, दोनों है. आप कितने साल से यहाँ पे हो? 4 महीने से मैंने. तो अभी से आए हो, 4 ही महीने हो गए. तो आप क्या सिखाते हो, कौन सा सब्जेक्ट? सब्जेक्ट नहीं सिखाते हैं, अपना खाना बनाते हैं अपना रेस्टोरेंट में. अरे वाह, ये तो सबसे बड़ा काम है. खाना बनाते हैं, खाना उसके बाद बनाना. ये स्कूल में आते अपने काम करते हैं. अच्छा. बच्चे लोगों को अपना जो होता है मैडम बताते हैं वो करते हैं अपने.
अच्छा, तो आप यहीं पे रहते हो? यहीं पे रहते हैं। अच्छा, नहीं बहुत अच्छा है। खाना तो बहुत इम्पोर्टेंट होता है और इतने सारे बच्चों के लिए ये सब करना। तो आप अकेले हो या आपके साथ और भी नहीं स्टाफ नहीं, है? मैं अकेले हूँ। अच्छा। और मेरे साथ है नितेश सर है, अच्छा। सुरेश सर है, ये सब मेरे आपको साथ हेल्प करते हैं? हेल्प करते हैं। अच्छा, तो बच्चों को खाना मतलब पूरा ब्रेकफास्ट लंच सभी होता आहे? सभी होता अच्छा, जो यहाँ पे रहते हैं है। उनके लिए. बरोबर. तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि आज तुम्ही तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर केलात आणि मला सुद्धा मॅडम खूप बरं वाटलं ह्या स्कूलमध्ये येऊन. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा वेळ मला दिलात. तर मॅडम आपण थोडा महिला जे आहेत स्टाफ त्यांच्याशी बोलूया. हो चालेल. तर आज मला ना खूप आनंद होत आहे हे बघून आणि तुम्हाला सुद्धा हे दाखवून की आज आपल्या महिला की या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. तुम्ही जर माझं चॅनल बघत असाल तर त्याच्यामध्ये प्रत्येक महिलांविषयी ज्या ज्या महिला आपल्या आपल्या क्षेत्रात माहीर आहेत किंवा त्यांनी आपल्या क्षेत्रात काय काय केलं आहे ते मी दाखवते. आणि आज जर तुम्ही बघाल तर इकडे सुद्धा महिला स्टाफ भरपूर आहे आणि खूप प्राऊड फील होतं जेव्हा मला ना असे खूप महिला भेटतात की ज्या काही काही नवीन नवीन काय काय करत असतात. आणि मी मगाशी पण बोलली जसे सर होते की नॉर्मल मुलांना शिकवणं हे एक वेगळं गोष्ट आहे पण एक स्पेशल मुलांना शिकवणं आणि ह्या सगळ्या स्टाफनी त्यांना म्हणजे खूप छान वाटतं असं बघून. नमस्कार मैडम. नमस्कार। थोड़ा आपके बारे में बताइए. हाँ, मैं मिनल। मैं यहाँ पे संतोष इंस्टीट्यूट में अभी 1 साल हुआ है मुझे ज्वाइंट होके, लेकिन मुझे यहाँ पे एक परिवार जैसा ही प्यार मिला है और मुझे बच्चों से खूब प्यार है और मैं उनको सिखाने के लिए बहुत उत्सुक हूँ कि उनको और कुछ आगे कराऊँ और उसके वजह से मुझे हेमा मैम के यहाँ से सपोर्ट बहुत मिलता है। तो मैम आप क्या सिखाती है बच्चों को? मैं मेरे पास गर्ल्स है तो मैं उसको वोकेशनल सिखाती हूँ, एकेडमिक सिखाती हूँ, इवन उसको स्टिचिंग, सिलाई काम, कटिंग, चॉपिंग वो सब सिखाते हैं। मेरा नाम है रिंकू त्रिपाठी। मैं 10 साल से यहाँ पे जॉब कर रही हूँ। मैं संतोष इंस्टीट्यूट में शैडो टीचर का जॉब करती हूँ। जो स्पेशल चाइल्ड को नॉर्मल स्कूल में लेके जाते हैं उनको हम वो करते हैं। आप 10 साल से यहाँ पे हो पर हाँ। मुझे मतलब ऐसा लग रहा है कि तब ये कितनी छोटी होंगी. नहीं बहुत अच्छी बात है. आप 10 साल से यहाँ. आप कहाँ पे रहते हो? यहीं पे? मैं यहीं पे रहती हूँ चारकोप में, यहाँ पे ठाकुर कॉम्प्लेक्स। ठाकुर कॉम्प्लेक्स में. अच्छा, तो आप 10 साल से यहाँ पे और बच्चों को सिखा रहे, तो आपका कोई एक अनुभव ऐसे जैसे आप बच्चों को सिखा रहे हो और जैसे बच्चे कोई कोई होते हैं ना नहीं सुनते नहीं बात मानते, तो ऐसा कुछ आपके साथ हुआ है? उनको प्यार से ट्रीट करते हैं, अच्छे से वो ट्रीट करते हैं हमारे साथ भी। अच्छा. नमस्कार, मी स्वाती अजय पिसे. मी 7 वर्ष झाली इथे जॉब करते. मी शाळा टीचर म्हणून जॉब करते इथे. खूप छान वाटतं मला हा जॉब करायला आणि मला हेमा मॅडमचा खूप सपोर्ट आहे. मी पूनम भागवत. मी स्पेशल एज्युकेटर आहे आणि मी 10 इयर्स झाले इथे जॉब करते. अच्छा, मग तुम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणजे तुमचं काय सब्जेक्ट? सब्जेक्ट मोस्टली अकॅडमी आहे, स्पोर्ट्स आहे, त्याच्यानंतरला ओकेशनल आहे सर्व. मग ते जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता तेव्हा तुम्हाला काही कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो? नाही, ऍक्च्युली काय आहे ना, आपण जर मुलांना प्रेमाने शिकवलं, ऍटलीस्ट थोडं मुलं हायपर असतात त्यांचं ते स्वभाव आहे, जरा गरमी झाली हायपर होणं, त्यांना 2 मिनिटं ब्रेक दिला किंवा त्यांचं माइंड डायव्हर्ट केलं की ते व्यवस्थित शांत. अच्छा, मग मला एक सांगा की ह्याचे कोर्सेस वगैरे असतात का? आता तुम्ही येस, जसं बोललात. स्पेशल डीएड आहे, स्पेशल बीएड आहे, आजकाल अच्छा. ओकेशनलचे पण कोर्स चालू झाले जेणेकरून आपण मुलांना कसं हँडल करायचं, त्यांचे लेसन घेतले जातात, मुलांचे बिहेवियर कसे कंट्रोल करायचे तेही शिकवले. वा वा, खूप छान. नमस्कार, माझं नाव कृतिका चंद्रकांत जाधव. मला 4 वर्ष झाले संतोष इन्स्टिट्यूटमध्ये काम करून आणि मी प्री प्रायमरी मुलांना शिकवते. माझं मास्टर झाले आणि माझं सायकोलॉजी ग्रॅज्युएशन मध्ये आहे म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अच्छा, हा. आणि तुम्ही राहायला कुठे मॅडम? मी मुंबई सेंट्रलला राहते. अच्छा, मुंबई सेंट्रलवरून तुम्ही येता? हो. मग तुमचं रोजचं टायमिंग कसं असतं? मॉर्निंगला उठावं लागतं. हा. थोडं ट्रेनचा प्रवास आहे पण मुलांसोबत छान वाटते इथे काम करताना. आणि एक आहेत आमचे प्रिन्सिपल आहेत हेमा मॅम, त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे मी करू शकते क्षेत्रामध्ये काम. खूप छान. म्हणजे आज ऑल ओव्हर बघायला घेतलं तर हेमा मॅडमचा खूप सपोर्ट आहे. सगळे जे बोलताना त्यांनी हेच सांगितलं की हेमा मॅडमचा खूप सपोर्ट आहे. तर आमचाही सपोर्ट तुम्हाला असंच असणार आहे हेमा मॅडम की इन फ्युचरमध्ये आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही तुमच्या स्कूलसाठी नक्कीच करू. आणि मला सुद्धा सगळ्यांना सांगायला आवडेल की खूप लोक मला अशी विचारतात ना की मॅडम आज आमचा वाढदिवस आहे किंवा आम्हाला साजरा करायचा आहे किंवा अॅनिव्हर्सरी आहे तर आम्ही कुठे जाऊ किंवा काय करू. तर त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला तुमचे आनंदाचे क्षण साजरा करायचे असतील तर तुम्ही नक्की संतोष इन्स्टिट्यूटला भेट द्या. मी हेमा मॅडमचा नंबर शेअर करेल स्क्रीनवर, तर त्यांना तुम्ही कॉल करा एनी टाइम. हेमा मॅडम नक्की तुम्हाला हेल्प करतील. तर मला ना सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांशी बोलून म्हणजे एक गोष्ट अशी लक्षात आली ना की मुलांना ही प्रेमाची भाषा ही चांगलीच समजते. म्हणजे ते मुलं नॉर्मल असू द्या किंवा स्पेशल असू द्या.
तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तो आप म्यूजिक सिखाते हो? Yes. इनको. अच्छा, ओके, तो स्टार्ट कीजिए. चलो स्टार्ट करिए सारे काम. इधर वाव, मस्त, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ओके. वेरी गुड. मैं कौन हूँ? आंटी. वेरी गुड शीर्षा. वाव, वेरी नाइस. त्यांची टीम तयार झाली आहे आणि मला वाटतं ते आता फुटबॉल खेळताय, ते पण टीम करून. तर तुम्ही बघू शकता. मम्मा के पास जाएंगे थोड़ा देर के बाद. मम्मा को फोन करेंगे, खुश हो गए. पप्पा को भी करेंगे. पप्पा को भी. और किसको करना है? पप्पा को भी करेंगे. ये पापा को कर रहा है, इसके मम्मी डैडी उधर बाहर गाँव रहते हैं, दादा दादी के पास है. ये कितना और खुश उसके होगा. हाँ मम्मी डैडी और इसका एक भाई उधर है. मम्मी को फोन, पापा को फोन. वाह वाह वाह. कसं वाटतंय? स्कूल मला चांगलं आवडतं. अरे वा. दहावीला. दहावीला हा. काय काय करतोस? अभ्यास. अभ्यास आणि खेळतो. हा. सर कसे वाटले? चांगले. आणि मॅडम? चांगले. आणि आम्ही चांगले. सगळे चांगले. सर सिखाते वो अच्छा लगता है. सर का कैसे लगता है? सर अच्छे है ना बहुत. अरे वाह. आपको? मेरे को भी अच्छे लगते हैं. कौन? ये और मैडम? मैडम भी अच्छी है. और मैं? क्योंकि फिर आएंगे हम मिलने. हाँ, फिर आएंगे वापस मिलने. चलो बाय. थँक्यू. चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तर मॅडम आज इकडे येऊन मला खूप आनंद झाला आणि थँक्यू तुम्हाला की तुम्ही मला हा चान्स दिला इकडे येऊन मुलांसोबत थोडं टाइम स्पेंड करायचं आणि नाही, खरंच तुमच्यासोबत तुमच्यासारखे लोक जर इकडे आले आणि मग आपल्या संस्थेची माहिती वगैरे मुलांची माहिती जी आहे ती बाकी इतर लोकांपर्यंत पोहोचवली तर हे इकडे कसं आहे की सगळ्या स्तराचे मुलं येतात. बरोबर. तर ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर त्याच्यामुळे आपल्या संस्थेला वगैरे होईल आणि तुमच्यासारखे मुलं जे आत तुम्ही लोक येतात म्हणजे इकडे व्हिजिट वगैरे देतात तर ते खरंच मुलांना पण खूप आवडतं. म्हणजे एकदम ते मुलं खूप आनंदी असतात, हॅपी होतात बघितलं ना, मला वगैरे. विचारत होते की हम्म. आज क्या करना है. नाही नाही, तेच. खरंच. आणि तर मॅडम तुमचा पण खरंच धन्यवाद तुम्ही नाही, इकडे नाही. आल्याबद्दल. म्हणजे खरंच चांगलं वाटलं म्हणजे असं. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. तर थँक्यू सो हो. मच. थँक्यू. प्रिंटिंगचं मशीन एक आम्हाला कोणी डोनेट केलेलं आहे
तर त्याच्यामुळे आपण ह्या वर्षीपासून नवीन ऍक्टिव्हिटी करतोय प्रिंटिंगची. तर मग प्रिंटिंग मध्ये कसं कप वरती प्रिंट आहे, कॅप वरती आहे, टी शर्ट वरती आहे, परत वेगवेगळ्या याच्यावरती पिलो वरती वगैरे आपण प्रिंट करून पण देणार. पण ते नवीन ऍक्टिव्हिटी वोकेशनसाठी संतोष इन्स्टिट्यूटने स्टार्ट केली. फर्स्ट तुम्हालाच म्हणजे एक छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्हाला पण भेटू आम्हाला बरं वाटलं. हो, थँक्यू.